राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघात रस्त्यांची दुरावस्था झाल्याची परिस्थिती आहे। जामनेरच्या लिहातांडा गावात गेलेल्या महाजनांना रस्त्याअभावी बाईकवरून चिखलातल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागला। गिरीश महाजन स्थानिकांकडून ट्रोल झालेच, शिवाय विरोधकांनी देखील महाजन यांचा चांगलाच समाचार घेतलेला आहे। पाहूयात। गिरीश भाऊ महाजन, गिरीश भाऊ महाजन। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या गावातला हा रस्ता पहा। राज्यातील मंत्र्याच्या दिव्याखाली किती अंधार आहे हे सांगण्यासाठी हे दृश्य पुरेसं आहे। गिरीश महाजनांना मतदारसंघातल्या रस्त्यांवर कार घेऊन जाता येत नाही एवढी भीषण अवस्था आहे। जामनेरच्या लिहातांडा गावात गिरीश महाजन सरपंचांच्या भेटीसाठी गेले होते। त्यावेळी चिखलातल्या रस्त्यातून गिरीश महाजन यांना बाईकवरून वाट काढावी लागली। त्याचवेळी स्थानिकांकडून गिरीश महाजन यांना ट्रोल करण्यात आलं। गिरीश महाजन यांनी मात्र स्थानिकांमध्ये कोणताच रोष नसल्याचं सांगितलंय। कुठलाही रोष नाही। त्या ठिकाणी काल रामदेव बाबाचे सगळे सप्ते किंवा आपण त्याला मोठा कार्यक्रम जो असतो तो थोडा तालुकाभर होता। एका गल्लीमध्ये थोडा खोलगट भाग होता, तिथे पाणी साचलेलं होतं आणि त्या पाण्यातून मी गाडी टाकली माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मी बाहेर निघालो तिथून, म्हणजे रस्ता कंटिन्यू केला। एवढाच तो विषय आहे। गिरीश महाजनांना पळून जावं लागलं। पुढच्या 2 महिन्यात सरकारला पळून जावं लागेल असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावलाय। गिरीश महाजन पळून जातात, मला असं वाटतं 2-3 महिन्यानं पूर्ण भारतीय जनता पार्टीला ज्या महाराष्ट्रातून पळून जावं लागणार आहे अशी स्थिती महाराष्ट्रातली जनता करणार आहे। सुरुवात गिरीश महाजनांपासून होते। संपूर्ण सरकारला एक दिवस या राज्यातून पळून जायची वेळ येणार आहे। ज्या प्रकारचं वातावरण या राज्यामध्ये आहे, जी चीड आणि संताप लोकांच्या मनात आहे, त्याच्यामुळे एक मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकार जरी भविष्यात पळून गेलं निवडणुकीच्या आधी तरी आश्चर्य वाटणार नाही। गिरीश महाजनांना या व्हायरल व्हिडिओ मागे राजकारण वाटतंय। कुणाला जामनेरमधून निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी खुशाल लढवावी असं आव्हान गिरीश महाजनांनी दिलंय। विरोधकांनी त्याचा फार विपर्यास केलेला आहे। मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे, तुम्ही ताकदीने लढा। आता मी तर 6 वेळा आमदार झालेलो आहे। आता कोणाला ज्याला तिकीट मिळेल भाजपचं त्याच्या विरोधामध्ये तुम्ही लढा ना। तुम्ही असे सोशल मीडियावर असं झालं तसं झालं, आता गावाचा पावसाळा जेवढा आहे, पाऊस एवढा पडतोय त्यामुळे पाणी थांबलेलं होतं। गिरीश महाजनांनी त्या गावात विकास कामं केल्याचा दावा केलाय, पण प्रत्यक्षात गावात चिखलाचं साम्राज्य आहे ही गोष्ट नाकारता येत नाही। बूंद से गई व हौद से नहीं आती हे गिरीश महाजन यांनी समजून घेणं गरजेचं आहे। गिरीश भाऊ महाजन, गिरीश भाऊ महाजन। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।